सेन्सेक्स ह्याच्यामध्ये आपण फ्युचरचं करू किंवा इंडेक्सचं करू. चला, आणि याच्यामध्ये आपण क्रूड ऑइल चला, नोव्हेंबर एक्सपायरी संपली, 19 डिसेंबरचंच घेऊ. आणि नॅचरल गॅसचं पण आपण नोव्हेंबर डिसेंबर. ठीक आहे, या 5 स्क्रिप्टवरती आपण काय करणार आहोत, डेली कुठे जाईल मार्केट, काय व्ह्यू आहे, कुठेपर्यंत काय मुवमेंट होऊ शकते, याचं आपण एक ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे, तर आजची मुवमेंट काय झालेली आहे, आजची तारीख 18 तारखेचा आपल्याला आपण चार्ट बघतोय. ठीक आहे, सगळं काढून टाकू. पहिला विकली पासून सुरुवात करायची आपल्याला. विकलीचं काय मुवमेंट आहे, काय दिसते विकलीमध्ये? इथं डबल टॉप दिसतो का? याच्या अगोदर कधी झाला होता डबल टॉप? सेम झालेला आहे बघा, हे डबल टॉप होता, रिट्रेसमेंट आली, अशा प्रकारची मुवमेंट झाली होती. सेम इकडे कॉपी आणि इकडे पेस्ट झालेला आहे जवळजवळ. तर आपल्याला आता मार्केटला जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर सेम काइंड ऑफ मुवमेंट आपल्याला वरती दिसू शकते पुढे. जशी ही मुवमेंट आली त्याप्रमाणे पुढची मुवमेंट पण मार्केट देऊ शकतं. पण मार्केट ऑलरेडी ओव्हरबॉट आहे. ग्लोबल मार्केटचा पण चार्ट बघायला लागेल आपल्याला, काय मुवमेंट आहे ग्लोबल मार्केटमध्ये, काय सिच्युएशन आहे, त्या बेसिसवर आपण ट्रेड प्लॅन करायचे आहेत. ठीक आहे, तर आता आपल्याला नेक्स्ट आठवड्याचं किंवा उद्याच्या दिवसाचं प्लॅनिंग काय असेल, ट्रेड काय प्लॅन होऊ शकतो हे बघायचं. त्यानंतर आपण डेली कॅन्डलला येऊ निफ्टीच्या. ठीक आहे, निफ्टीला इथे आता डबल टॉप झालेला आहे आणि हा सपोर्ट आहे. या रेंजमध्ये जितका वेळ राहील मार्केट तेवढं अपसाईड मुवमेंटची प्रॉबिलिटी जास्त असेल. इथे स्ट्रेंथ जमा करेल, स्ट्रेंथ इन द सेन्स व्हॉल्यूम जमा करेल किंवा तिथे त्याची स्ट्रेंथ घेईल तो वरच्या मुवमेंटसाठी किंवा बुल मुवमेंटसाठी. तर आता उद्याचा प्लॅन काय असेल आपला, कोणत्या लेवल नंतर काय प्लॅन आपण करू शकतो, तर 10 मिनिटाचे कॅन्डलचा पॅटर्न आपण घेतला. याच्यामध्ये आपल्याला इथे कुठलेही मी इंडिकेटर वगैरे काही दाखवणार नाही आहे. हा झालेला आहे आपला सध्याचा सपोर्ट आहे. या सपोर्टवरून आता ही जर ट्रेंड लाईन इकडे मारली तर या ट्रायंगलच्या आतमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत याला एक उद्याची मुवमेंट बुलिश होऊ शकते मॉर्निंगला. पण याच्यावरती जर क्लोजिंग बेसिसवर टिका लागलं तर 16,200च्या आसपासच्या मुवमेंटसाठी आपण पुढे मुवमेंट येऊ शकते. आता नेक्स्ट सपोर्ट काय असणार आहे, ही लेवल जर ब्रेक केली क्लोजिंग बेसिसवर, 10 मिनिटाची कॅन्डल जर क्लोज झाली याच्या खाली आणि लोअर लो मारायला लागली तर इथे आपल्याला नेक्स्ट सपोर्ट हा आहे. हा जो गॅप झाला होता, हा जो गॅपअपचा गॅप झालेला होता, 50% त्यानं गॅप फिल केलेला आहे. इकडे अजून थोडं बाकी आहे. कदाचित हा गॅप फिल करण्यासाठी एकदा मार्केट इकडं येऊ शकतं. तर हे झालं निफ्टीची मुवमेंट काय असू शकते, कोणत्या लेवलला आपल्याला काय करायचं आहे. या लेवलला पण एक सपोर्ट आहे, या लेवलला रेजिस्टन्स आहे. या 25,970च्या वरती क्लोजिंग बेसिसवर टिका लागलं मार्केट तर आपण बुल साईडला ट्रेड करू शकतो. हा रेजिस्टन्स एकदा 3650च्या आसपासचा किंवा 20च्या आसपासचा जो ब्रेक केला तर मग 26,200 पर्यंतची मुवमेंट आपल्याला दिसू शकते पुढे. ओपनिंग कुठे होईल त्या बेसिसवर आपला ट्रेड प्लॅन होईल. ओपनिंग इथे तर सेंटिमेंट प्रमाणे एकदा वरती जाईल मार्केट आणि त्यानंतर मार्केटमध्ये मुवमेंट म्हणजे ट्रेंड बेरिश झालेला आहे थोडासा आता. आणि हा डबल टॉप आहे. तुम्ही इथे जर का क्लोजिंग बेसिसवर जर का याच्याच खाली टिका लागलं
तर क्लोजिंग बेसिसवर मार्केट इकडेपर्यंत सुद्धा नेक्स्ट सपोर्ट आहे खाली, हा मेजर सपोर्ट आहे, त्या सपोर्ट पर्यंत आपल्याला रॅली पण भेटू शकते. ठीक आहे, निफ्टी झालं. बँक निफ्टीला बघू आता, बँक निफ्टीची काय मुवमेंट आहे. बँक निफ्टी पण आपण वीकली बघू, वीकली पासून सुरू करू. बँक निफ्टी खूपच बुलिश आहे. वीकली RSI 67 ला गेलेला आहे तो. बँक निफ्टीचे हे मेजर सपोर्ट्स आहेत. आता जर बँक निफ्टीला मेजर सपोर्ट कुठला आहे, 57,500च्या आसपासचा, म्हणजे 1,000-1,500 पॉईंट खाली सपोर्ट आहे आता वीकली कॅन्डलवरती. डेलीचं काय मुवमेंट आहे, डेलीमध्ये पण एवढी मुवमेंट नाही त्यावेळी. डेलीचा सपोर्ट त्याचा 58,315च्या आसपासचा आहे. तर उद्यासाठी मुवमेंट कुठली असू शकते, 300-400 पॉईंटची मुवमेंट आपल्याला, 500 पॉईंटची मुवमेंटसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो उद्याचा. तर उद्या ओपनिंग कुठे झाली, या ठिकाणी झाली ओपनिंग. समजा गॅपअप झालं थोडंसं आणि इथे झालं, इथे ओपन झाली आणि या लेवलच्या वरती काल आजचा जो हाय बनलेला आहे त्याच्यावरती ट्रेड करायला लागलं तर आपल्याला काय होईल, अजून बुलिश रॅली पुढे ओपन होत जाईल. पण या रेंजला तोडून आजचं क्लोजिंग दिलेलं आहे, त्यामुळे हे टार्गेट काय होईल, ओपन झालेलं आहे आपल्यासाठी. तर SL काय असेल आपलं येतं, समजा आपल्याला प्रोबॅबिलिटी बघितली तर SL आपला हा असेल, किंवा सध्यासाठी जर गॅपअप झालं मार्केट जर या रेंजला असेल तर आपला छोटासा SL हा असेल इथे. म्हणजे या ठिकाणी रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सच्या जवळ आपल्याला काय करायचं आहे, ट्रेड प्लॅन करायचा आहे. जर का या ठिकाणी 10-15 मिनिटाची कॅन्डल समजा आपल्याला काय झाली, निगेटिव्ह लागली किंवा बेरिश लागली तर आपल्यासाठी टार्गेट खाली ओपन राहू शकतं खाली निफ्टी, बँक निफ्टीसाठी. पण या लेवलच्या वरती जर क्लोजिंग बेसिसवर 59-100च्या वरती जर टिकायला लागलं तर आपल्याला बुलिश मुवमेंट पुढे येऊ शकते. ठीक आहे, आता आपण सेन्सेक्सवर जाऊ. सेन्सेक्सची मुवमेंट काय होऊ शकते सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास सेमच मुवमेंट दिसते. सेन्सेक्सचा पण डबल टॉप झालेला आहे बघा. सेन्सेक्स आता ही लेवल क्रुशियल आहे सेन्सेक्ससाठी. तर डेलीला आपण बघितलं तर डेलीला सेन्सेक्सचं टार्गेट असायला हे ह्या प्राइस पर्यंत येऊ शकतं. आता प्रोबॅबिलिटी ती आहे सध्याची. खाली मग मोठे सपोर्ट आहेत, पण सध्याचा सपोर्ट काय 83,129च्या आसपासचा नंबर दिसला तर त्यापर्यंतचं टार्गेट किंवा आपण प्राइस मुवमेंट खाली म्हणजे येऊ शकते. बेरिश कॅन्डल लागलेली आहे आजची, त्यामुळे ट्रेड प्लॅन करताना बेरिशच्याच गॅप सेल ऑन राईजच्या पेक्षा सेल ऑन राईजला आपण प्रिफरन्स द्यायचा. ठीक आहे, सेल ऑन राईज म्हणजे आपल्याला समजा ओपनिंग या लेवलला झाली होती सेन्सेक्सची, आपल्याला काय बघायचे आहेत, शॉर्टच्या पोझिशन कुठे भेटू शकते याचा आपल्याला अंदाज लावायचा आहे. हा आता सपोर्टला आजचा जो लो आहे त्या लोला येऊन क्लोज झालेला आहे. जोपर्यंत या रेंजमध्ये मार्केट आहे तोपर्यंत नो ट्रेड झोन म्हणू शकतो. या एरियामध्ये नो ट्रेड झोन किंवा या एरियामध्ये नो ट्रेड झोन आहे. पण इथे सेलिंग पॉईंट आहे, इथे रेजिस्टन्स आहे आणि इकडे सपोर्ट आहे. मग एवढ्या एरियासाठी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्सला तुम्ही ट्रेड करू शकता, पण तुम्हाला स्टॉप लॉस स्ट्रिक्टली फॉलो करायला लागतील याचे. ठीक आहे, टार्गेट आता आपल्याला आपलं खालची लेवल्स काय, तर ही पहिली लेवल असेल आपल्याला. समजा खालच्या लेवलला आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट यायची असेल, हा पण गॅप फिल बाकी आहे बघा, त्यामुळे या गॅप फिलिंगसाठी इथंपर्यंत येऊ शकतं डायरेक्टली. आता हा जो गॅप फिल बाकी आहे
इथून जर सुटलं तर या लेवलपर्यंत आपल्याला मुवमेंट भेटू शकते. जर काही एंट्री आपली इथं असेल तर मॅक्झिमम आपल्याला त्याचे रिटर्न्स भेटतील. ठीक आहे. सेन्सेक्स झालं तिन्ही कळाले, निफ्टी, बँक निफ्टी आणि आपण सेन्सेक्सचे मुवमेंट कुठे असू शकतात, काय होऊ शकतं, उद्याच्या ओपन कुठे होते त्या बेसिसवर आपला ट्रेड प्लॅन होईल. समजा इथे ओपन झालं तर ओपनिंगला कदाचित मार्केट काय करू शकते, एक बाउन्स देऊ शकतं. या बाउन्सला जर 10 मिनिटाची कॅन्डल जर निगेटिव्ह लागली, बेरिश लागली, तर इथून आपल्याला चांगली मुवमेंट भेटू शकते. मग हा सपोर्ट पहिला असेल, हे टार्गेट पहिला असू शकतं आपलं, आणि हे टार्गेट दुसरं असू शकतं खाली. याच्या खाली फुल जागा रिकामी आहे. ठीक आहे. नॅचरल गॅसमध्ये बघू आपण, क्रूड ऑइलमध्ये बघू, क्रूड ऑइलची काय मुवमेंट चाललेलं आहे ते बघू आपण थोडीशी. क्रूडचा वीकली जर पॅटर्न बघितला आपण, वीकली मुवमेंट जर आपण चेक केली, वीकली किंवा मंथली बघितलं आपण डायरेक्टली, नाही वीकली बघा, मिनी आहे का, मिनी कॉन्ट्रॅक्ट होतं ते आपलं, त्यामुळे आपण आता काय आहे, 2021च्या प्राइसच्या आसपास आलेला आहे तो ट्रेंड, तर निगेटिव्हच आहे. पण हा असं फॉर्मेशन आहे सध्या. वीकली डेली कॅन्डलमध्ये या प्राइसच्या वरती सुटला क्रूड, तर मुवमेंट आपल्याला पुढे मोठी देऊ शकतं. पण हा रेजिस्टन्स प्राइस आहे आणि हा दुसरा रेजिस्टन्स आहे, आणि सपोर्ट, मेजर सपोर्ट काय आहे सध्यासाठी 49, आणि दुसरा सपोर्ट आहे हा 52. जोपर्यंत या आतमध्ये आहे, हे काय दिसतं, एंगल्फ झालेलं दिसतं का, याच्या आतमध्ये सगळं फिरायला लागलंय. जेव्हा एंगलच्या वरती सुटेल तर इकडे जाईल, एंगल्फ तोडलं तर इकडे जाईल. या दोन मुवमेंट मोठ्या आपल्याला भेटू शकतात. याच्यावरती रिअल ट्रेड आहे. इंट्राडेसाठी आपण ट्रेड करायचं म्हणलं, प्लॅन करायचं म्हणलं, तर आपण त्याचा चार्ट बघू, इंट्राडेसाठी काय मुवमेंट भेटू शकते आपल्याला. इंट्राडेसाठी हा सपोर्ट म्हणून काम करते सध्या, आणि इकडून त्याचं हा सपोर्ट म्हणून काम करते, आणि हे बेरिश सेंटिमेंट दाखवलं लागेल थोडंसं इकडून. जर का आपण ही इथून ट्रेंड लाईन काढली अजून, तर आता खाली कुठे येऊ शकतं, 5273च्या आसपास येऊ शकतं. म्हणजे आपण आत्ता सध्या लाईव्ह ट्रेड चालू आहे, हा लाईव्ह मध्ये मुवमेंट बघू शकतो आपण. जर समजा तर ट्रेड प्लॅन करायचा असेल, समजा तर स्टॉप लॉस काय असेल आपला, ट्रेड प्लॅन करत असलेला असेल तर हा स्टॉप लॉस असेल, आणि हे टार्गेट असू शकतं. समजा आपल्याला, आपण जर बघितलं याच्यामध्ये क्रूडचं 5200 ऑप्शन बघितलं आपण, तर कुठे काय होऊ शकतं डिसेंबरचा. छोटासा स्टॉप लॉस 132 या रेंजमध्ये आपल्याला या टार्गेटसाठी आपण पकडू शकतो. म्हणजे हे ॲनालिसिस झालं. जे आपण करतोय प्रिडिक्शन आहे. प्रत्येकानं समजा ट्रेड घ्यायचा असेल तर त्याच्या रिस्कवर, हे एज्युकेशन पर्पजसाठी आपण बोलतोय किंवा सांगतोय, तर याचा वापर करून तुमच्या रिस्कवर, तुमच्या रिस्क ॲपिटाईटवर तुम्ही
तुमचे ट्रेड प्लॅन करू शकता. तर हे अशा पद्धतीची सध्याची मुवमेंट दिसते याची. रिट्रेसमेंट 134 आणि 100 मला वाटतं कोणत्या प्राईसला आपल्याला एसएल घेता येईल. 132चा आहे, 129च्या आसपासचा एसएल आपल्याला घ्यावा लागेल म्हणजे ट्रेड प्लॅन करायचा असेल तर याचा. ठीक आहे. हे आपण एक लाईव्ह मार्केट चालू आहे, त्यामुळे लाईव्ह तुम्हाला अनालिसिस करून दाखवलेलं आहे याचं. तुम्ही उद्या बघणार आहे हा व्हिडिओ किंवा 7 नंतर, तर त्यावेळी तुमचे ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. आपण फक्त इथे एक गायडन्स म्हणून आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. नॅचरल गॅस पण आपण बघितला, तर नॅचरल गॅसची मुवमेंट जर बघितली तर वीकलीला तो काय झालेला आहे आता दिसतो का? काय दिसतो इथं? वीकलीला निगेटिव्ह सेंटिमेंट दिसतंय खूप. इव्हनिंग स्टार सॉरी बनलाय का इथं प्रॉपर? डेलीला प्रॉपर बनलाय बघा. आता गॅप डाऊन झालेला आहे, इथंपर्यंत येऊ शकतं खाली. कमीत कमी हे तुमच्यावर आहे. मोठे सपोर्ट अजून तोडत गेला तर इथून खाली मग खाली जागा मेजर सपोर्ट त्याचा कुठे आहे? 262 पर्यंतचा मेजर सपोर्ट आहे. या ट्रेंड लाईनला जर आपण बघितलं, इथून जर आपण ट्रेंड लाईन मारली अशी, ट्रेंडच फॉलो होतो मार्केटला जनरली. तर या ट्रेंड लाईनला जरी फॉलो करायचं म्हणलं त्याला, तरी त्याला इथं यावं लागेल. म्हणजे 377 to 80च्या आसपास कुठेतरी आपल्याला त्याचा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन दिसतो, बाईंग झोन दिसतो. तो ब्रेक केला की त्यानंतर आपल्याला मग मोठ्या टार्गेटसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. ठीक आहे. डेली बेसिसवर आपण जर बघितलं, डेली बेसिसवर नॅचरल गॅसची काय मुवमेंट होऊ शकते? आता नॅचरल गॅस तुटलेला आहे. एक पाऊस समजा इकडे मारला तर खाली आपल्याला ट्रेड प्लॅन करू शकतो. इथेच होती त्याची एंट्री सेलची. हा एसएल वर आपण ट्रेड करू शकलो असतो, पण आता ट्रेड घ्यायचा असेल तर तुमचा कंपल्सरी एसएल काय असला पाहिजे? 405च्या वरती ॲज पर चार्ट एसएल येतो त्याचा. हे तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुमच्या रिस्क ॲपिटाईट प्रमाणे ट्रेड प्लॅन करत असताना रिस्क एसएल महत्वाचा आहे. एसएल तुमचा असलाच पाहिजे, कोणताही ट्रेड असू दे मग तो. ठीक आहे. तर असं आपलं अशा पद्धतीने आपण किती 5 स्क्रिप्टवरती आपण अनालिसिस केलेलं आहे. उद्याचं आपलं निफ्टीचं बघितलं तर निफ्टीला बाईंग कोणत्या लेवलच्या वरती? 25,970च्या वरती. 70-75च्या वरती जर ट्रेड मार्केट टिकायला लागलं तरच बाईंग आहे, किंवा म्हणजे त्याच लेवलला तुमचा स्टॉप लॉस काय 25,60 ते 70च्या रेंजमध्ये जर निगेटिव्ह कॅन्डल किंवा बेरिश झालं मार्केट, तर आपण 26,000चं स्टॉप लॉस ठेवून काय करू शकतो? शॉर्टसाठी आपण पोझिशनली होल्ड करू शकतो आपली पोझिशन. बँक निफ्टीनं पण निगेटिव्ह सेंटिमेंट दिलेलं आहे. गॅप अप झालं, सेल ऑन राईजचं मार्केट सेंटिमेंट आहे. कोणत्या प्राइसच्या आसपास आपल्याला मुवमेंट हे बघायचं आहे, ट्रेड प्लॅन करायचा आहे? तर इथे 59-50च्या आसपास 10-20च्या दरम्यान आपण प्लॅन करू शकतो, किंवा इथे आला तर एक बाउन्ससाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो थोडासा. पण या बुलिश पेक्षा बेरिश ट्रेंडला तुम्ही प्रेफरन्स म्हणजे दिला पाहिजे मार्केट चार्ट प्रमाणे. सेन्सेक्सची सुद्धा आपण अनालिसिस केलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, काही शंका असेल तर ऑफिसला व्हिजिट करा आणि आपण परत उद्याचे अनालिसिस करू. आज जे केलेलं आहे त्याच्या बेसिसवर आपण उद्या, काल जे सांगितलं होतं, आज जे आपण बोललेलं आहे त्याचं उद्याची मुवमेंट कुठेपर्यंत झाली, काय मुवमेंट झाली, आपण जे चार्ट आता प्लॅन केलेलं आहे त्याचं काय काय होतं ते आपण उद्या परत डिस्कशन करू. ठीक आहे. चला आपण क्लोज करू सेशन.